तर ॲक्च्युली कारल्याचा रोज कारलं खाण्याचा, कडू काहीतरी रोज पिण्याचा शुगर कंट्रोल त्याच्यामुळे होते का? आता जर आपण बघितलं की कडू पदार्थ जे असतात त्या सगळ्या कडू पदार्थांमुळे रक्तातली साखर कमी होते. याच्याबद्दल काही दुमत नाही. म्हणजे तुम्ही कडू काय असतं ते काडे चिराईत काहीतरी असतं किंवा कारल्याचं असतं ते तुम्ही केलं तर होतं. फक्त मुद्दा असा आहे की शेवटी तुम्ही कारल्याचं जरी घेतलं तरी शेवटी ते हर्बल मेडिसिनच झालं. मग मेडिसिन न घेता तुमची जर शुगर मी कमी करत असेल तर तुम्हाला कशाला कारले खायचे आहेत आणि बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि तुम्ही जे सांगितलं की त्यात पाय कदम ताल करा, ती पोस्ट खूप पॉप्युलर झाली होती की कारल्याचा रस करा, त्यात पाय बुडवून बसा आणि तोंडात कडू चव आली की डायबिटीज गेला. आणि लोक कारले घेऊन म्हणजे बऱ्याच ठिकाणी कारले मिळत नव्हते. कारण लोकांना काय पाहिजे की शॉर्टकट पाहिजे काहीतरी. लाईफस्टाईल हा शॉर्टकट नाही. लाईफस्टाईलला तुम्हाला डिटर्मिनेशन लागतं आणि त्याच्यामुळे लोक मग जे काही असे येतात गोष्टी म्हणजे कडू पदार्थांनी शुगर कमी होते. आता अडचण एवढीच आहे की तुम्ही एकीकडे ग्लायकोमेट पण घेणार, ग्लायकोमेट GP1 घेणार ते मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरकडून घेणार, दुसरीकडे तुम्ही कारल्याचा रस पिणार सकाळ संध्याकाळ आणि तुम्हाला हायपोग्लायसेमिया झाला तर या डॉक्टरला माहीतच नाही आहे की तुम्ही अजून काय करता दुसरं. त्यामुळे तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालत असता. आणि आयुर्वेदिक तुम्हाला उपाय करायचे असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरकडे जावं असं माझं म्हणणं आहे की ज्याला त्या विषयातली डिग्री आहे त्याच्याकडे जायला हरकत नाही. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरकडून तुम्ही अजून औषधं किंवा मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदिक असं घ्यायची गरज नाही.